नमस्कार. रितिकाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट चीज मोमोज. हे मोमोज बनवायला अगदी सोपे आहेत आणि घरच्या घरी असणाऱ्या साहित्यापासून तुम्ही हे बनवू शकता. त्यासाठी आपल्याला इथे 1.5 वाटी मैदा लागणार आहे. तर मी 1.5 वाटी मैदा घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी ते 1 चमचा मीठ टाकून घेत आहे. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना एकदम पाणी घालून मळू नका, कारण ते पातळ होऊ शकतं. आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे, कारण जर पीठ पातळ झालं तर आपले मोमोज फाटू शकतात स्टीम करताना. म्हणून पीठ जरा घट्ट मळायचं आहे. मी तसं हे पीठ मळून घेतलं आहे. आता हे पीठ आपल्याला रेस्ट होण्यासाठी 10 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. तर मी हे 10 मिनटं किंवा 15 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवते. त्यानंतर आपल्याला आता स्टफिंग बनवून घ्यायचं आहे मोमोजसाठी. तर मी इथं भाज्या चिरून घेतल्यात. आता आपल्याला कढईमध्ये तेल घेऊन तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घालून तो लसूण परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आलं घालून ते आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा भाजला की त्यामध्ये आपल्याला आता बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. मी ते 3 कांदे घेतलेले आणि 2 शिमला मिरच्या घेतल्या आहेत. तर आपल्याला हे थोडा वेळ मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवरती यासाठी कारण त्याला पाणी सुटत नाही, त्यामुळे आपले मोमोज फाटत नाहीत. तर मी तर थोडा वेळ हे मोठ्या गॅसवरती भाजून घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून त्यानंतर 1 चमचा काळी मिरी पूड घालायची आहे. आणि हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अजून एक पदार्थ घालायचा आहे. तो मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. जरी तुमच्या स्टफिंगमध्ये पाणी जास्त झालं तर तुम्ही काय करू शकता. तर आता आपल्याला यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचा आहे. चिली फ्लेक्स घालून ते मिक्स करून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी जास्त झालं स्टफिंगमध्ये तर 1 चमचा आपल्याला त्यामध्ये मैदा घालायचा आहे, त्यामुळे पाणी ॲब्झॉर्ब होऊन जातं. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तो मिक्स करून घेऊन त्यामध्ये आपल्याला 1 चमचा शेजवान चटणी घालायची आहे. या चटणीमुळे मोमोजला छान टेस्ट येते. आता हे पूर्ण स्टफिंग मी एका भांड्यात काढून घेतले आणि त्यामध्ये 1 वाटी चीज मिक्स करून घेत आहे. आता हे चीज मिक्स करून आपल्याला आता मोमोज तयार करून घ्यायचे आहेत. आता मी जे पीठ रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं ते पीठ थोडा वेळ मळून घ्यायचं आहे. म्हणजे 1 ते 2 मिनटं आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आपण पुरी बनवतो मोदकसाठी, जेवढ्या लहान पुऱ्या बनवतो तेवढ्या आकाराचे गोळे बनवून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आहेत. जसं आपण मोदकासाठी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आहेत. तर मी ते गोळे बनवून घेत आहे. आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या लाटताना आपल्याला त्या जास्त जाड न लाटता पातळ लाटायच्या आहेत, जास्त जाड नाहीत बनवायच्या. हे लाटून घेतल्यानंतर आपल्याला स्टफिंग यामध्ये ठेवून मधोमध ठेवून आपल्याला त्याचा मोमोचा शेप द्यायचा आहे. तर तुम्हाला जर मोमोचा शेप देता येत नसेल तर तुम्ही मोदक जसे बनवतात तसाही शेप देऊ शकता, किंवा दोन्ही साईडनं अशा कडा दाबून त्याचा मोमोसारखा शेप देऊ शकता. नाहीतर तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही शेप देऊ शकता. आता एका चाळणीला तेल लावून आपल्याला त्यावरती मोमोज स्टीम होण्यासाठी ठेवायचे आहेत. तर मी ते 5 ते 6 मोमोज बनवून घेतलेत आणि या पातेल्यावरती मी ते स्टीम होण्यासाठी ठेवत आहे. त्याच्यावरती एक झाकण ठेवून ते आपल्याला 10 ते 12 मिनटं स्टीम होण्यासाठी ठेवायचे आहेत. 10 ते 12 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की मोमोचा कलर चेंज झाला आहे, म्हणजे ते पूर्णपणे शिजले आहेत. आता आपल्याला ते एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत. मी ते मोमोज काढून घेते आणि तुम्ही त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स टाकून सर्व करू शकता.
तुम्ही हे मोमोजच्या चटणीसोबत किंवा शेजवान चटणीसोबत देखील खाऊ शकता. अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.